नमस्कार. ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी चेअर योग आणि ॲडॉप्टिव्ह योग हे पाहणार आहोत आपण आज. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयुष मंत्रालयाने यावर्षीची थीम घोषित केली आहे. आरोग्यपूर्ण व स्वस्थ वृद्धांच्यासाठी योगाभ्यास. वृद्ध ज्येष्ठ नागरिक हे जीवनातील अनेक अनुभवाने समृद्ध असल्याने त्यांना देशाची अनमोल संपत्ती असे म्हणणे वावगे ठरणार नाही. असे हे ज्येष्ठ नागरिक सक्रिय व आरोग्यसंपन्न असणे हे खूप आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिक तसेच शारीरिक दुर्बल असलेल्या व्यक्ती सांधेदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी, संतुलनाच्या समस्या या सर्व व्याधींनी युक्त असतील तर त्यांना उभे राहून योगासने, सूर्यनमस्कार यांचा अभ्यास करणे कठीण जाते. अशा व्यक्तींच्यासाठी चेअर योगा किंवा ॲडॉप्टिव्ह योगा खूपच उपयोगी ठरतो. चेअर योगामध्ये खुर्चीवर बसून काही शारीरिक हालचाली, योगासने, सूर्यनमस्कार यांचा अभ्यास केला जातो. खुर्चीवर बसलेल्या स्थितीत ताडासन, खुर्चीचा आधार घेऊन वक्रासन, अर्धचक्रासन, अर्धकटीचक्रासन, हस्तपादासन इत्यादी आसने ते करू शकतात. तसेच मानेच्या, खांद्याच्या हालचाली, ब्रह्ममुद्रा, सिंहमुद्रा, सूर्यनमस्कारातील काही स्थिती यांचा अभ्यास यथाशक्ती त्यांना करता येतो. खुर्चीवर बसून प्राणायामाचा सुद्धा अभ्यास करणे शक्य आहे. यामध्ये श्वसनाचे काही सोपे प्रकार संत श्वसन, दीर्घ श्वसन, जलद श्वसन, उदर श्वसन, वक्ष श्वसन, स्कंद श्वसन, यौगिक श्वसन, अनुलोम विलोम, भ्रामरी रेचक व प्रणम साधना करता येते. अशा बैठक स्थितीतच ध्यानधारणा सुद्धा करणे शक्य होते. ॲडॉप्टिव्ह योग म्हणजे व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेनुसार योगामध्ये आवश्यक तो बदल करून केलेला योगाभ्यास. यामध्ये खुर्ची, भिंत, पट्टा, दोऱ्या, उशी, लोड इत्यादी साधनांचा आधार घेतला जातो. भिंत अथवा दोरीच्या सहाय्याने द्विपाद उत्तान पादासन, हलासन, अर्ध हलासन, सर्वांगासन अशा प्रकारची आसने करता येतात. या आसनांमुळे पाय वर डोके खाली अशी अवस्था असते. त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा चांगला होतो, स्मरणशक्ती वाढते. तसेच व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असल्यास भिंतीच्या आधाराने पाय 90 अंशात टेकवून ठेवल्यास पायातील पेरिफेरल हार्टमधील रक्ताभिसरण चांगले होते. पायाकडील रक्त हृदयाकडे शुद्धीकरणासाठी ढकलले जाते आणि व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास कमी होतो. ॲडॉप्टिव्ह योगामध्ये लोड व उशीच्या साहाय्याने सुप्त वीरासन, लोड, उशी आणि ब्लँकेट यांची शिडीप्रमाणे रचना करून व कापडी पट्टा बांधून सुप्त बद्धकोनासन अशा प्रकारची अनेक आसने करता येतात. दीर्घ श्वसनामुळे श्वास धारण करण्याची कुवत वाढते, वायुकोश प्रज्वलित होतात. त्यामुळे अस्थमाचा त्रास जो ज्येष्ठ नागरिकांच्यामध्ये हमखास दिसून येतो तो त्रास कमी होतो. अनुलोम विलोममुळे शक्ती जागरण होते व आध्यात्मिक उन्नती होते. यौगिक श्वसनामुळे श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्थाचे कार्य सुधारते. तोंडाला कोरड पडणे आपोआप कमी होते. भ्रामरी हा जो रेचक प्राणायाम आहे त्यामुळं पेशींना एक प्रकारचं मर्दन होते. चित्तामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण होतात आणि स्मरणशक्ती वाढते. चेअर योग व ॲडॉप्टिव्ह योग हे ज्येष्ठ नागरिक व दुर्बल व्यक्तींच्यासाठी सुरक्षित, सुलभ व परिणामकारक योग पद्धती आहेत. यामुळे शरीराची हालचाल, मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होते.